केवळ बारामतीचे नव्हे तर महाराष्ट्राचे विकास पुरुष, आपल्या सर्वांचे नेते अजितदादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आज या ठिकाणी होते आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार, महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाईंनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी श्री प्रफुल्लभाई, ज्यांनी नुकतंच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई, शिवसेनेचे नेते उदयजी सामंत, छगनजी भुजबळ, मुश्रीफ साहेब, राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, विधिमंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य भगिनी, जय सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या सांगता सभेच्या निमित्ताने आलेले सर्वच बारामतीकर, राज्याच्या कानाकोपऱ्यातील दादाप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 28 जानेवारीला नियतीने क्रूर घाला आपल्या सर्वांच्यावरती घातला आणि संबंध महाराष्ट्राला गेले 3.5 दशक आपल्या प्रचंड राजकीय इच्छाशक्तीतून, प्रचंड मेहनतीतून 24 तास सेवा देत प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्याला दुर्दैवाने आपण सर्वजण गमावलो. 6 दशक बारामतीकरांनी सांगता सभा पाहिली असेल. आदरणीय पवारसाहेब 1967 साली याच मतदारसंघातून निर्वाचित झाले. 67, 72, 78, 80, 85, 90 6 वेळा या मतदारसंघातून निर्वाचित झाले. त्या वेळेला सुद्धा सांगता सभा झाली असेल. 91, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 या सगळ्या निवडणुका 8 वेळेला सलग दादांनी या मतदारसंघातून लढवल्या. विक्रमी मताधिक्याने दरवेळेला दादा या मतदारसंघातून निर्वाचित होत गेले. बारामतीकरांनी जो दृढ विश्वास त्यांच्या नेतृत्वावरती ठेवला, त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते फिरत राहिले. महाराष्ट्राची सामाजिक जळणघळण करण्याचा त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावरती असताना दुर्दैवाने नियतीने आपल्या सर्वांच्यावरती घाला घातला. आज बारामती पोरकी झाल्यासारखे आपल्याला सर्वांना वाटतेच. आम्ही सर्वजण कोकणात असू, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुर्दैवी पद्धतीची हळद त्या ठिकाणी आहे की आज दादा आपल्यामध्ये नाहीत. सांगता सभेच्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. वहिनी दादांच्यावरती निस्सीम प्रेम असणारा बारामतीकर या ठिकाणी आहेच, पण ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आणि ज्या कार्यकुशलतेने आपण हा सर्व सांभाळण्याचा एक आत्मविश्वास त्या ठिकाणी तुम्ही दाखवलात, त्याच्याबद्दल मी त्या दिवशी आपले ऋण व्यक्त केलेत. आजही यानंतर मी ऋण आपले व्यक्त करू इच्छितो आहे. बारामती आणि बारामतीच्या परिसरामध्ये इच्छाशक्तीच्या बळावरती दादांनी केलेला विकास, खरं तर मुख्यमंत्री महोदय आता येतीलच. काही कोटी झाडं दादांनी बारामतीच्या परिसरामध्ये लावली असतील. राज्य सरकारने पण अनेक वेळेला झाडं लावली असतील, पण झाडं किती जगली? दादांनी लावलेली 1 कोटी किंवा 2 कोटी किंवा 4 कोटीपेक्षा झाडं ती जगलीच. दरवर्षी वाढत त्या ठिकाणी गेली आणि या झाडातल्या प्रत्येक पानातला जो काही श्वास आहे, ते प्रत्येक पान ज्यावेळेला श्वास घेत असेल त्यावेळेला दादांची आठवण आल्याशिवाय त्या पानाला सुद्धा राहत नसेल. या सगळ्या परिसरामध्ये आज अनेक फुलझाडं त्यांनी लावली. या प्रत्येक फुलाचा निघणारा सुगंध, दादांची सुगंधी आठवण बारामती आणि बारामतीच्या परिसरामध्ये दरवळत राहील, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असण्याचं काही कारण नाही. मुश्रीफ साहेब त्या दिवशी रात्री 1:30 वाजता बारामतीच्या परिसरामध्ये फिरत होतो, रात्री 1:30 वाजता, आणि पाहिलं की बारामतीच्या रस्त्यावरती लावलेल्या झाडांना एक टँकरच्या द्वारे पाणी त्या ठिकाणी टाकलं जात होतं. त्या पाण्यातल्या प्रत्येक थेंबातला श्वाससुद्धा, त्या पाण्यातल्या प्रत्येक शवातला आवाजसुद्धा, जसं समुद्राच्या आवाजाला गाज म्हटले जातं, तसं बारामतीमध्ये झाडांना घातलेल्या मध्यरात्री घातलेल्या पाण्याला सुद्धा दादांच्या आवाजाचा गाज त्या ठिकाणी असेल. इतके भावस्पर्शी वातावरण त्या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अनुभवलेलं पाहायला मिळू शकतं. अशा वेळेला ज्या वेळेला निवडणुकीला आपण सामोरं जातो, 6 दशक बारामतीकरांनी पवार कुटुंबियाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली. वहिनी तो समर्थपणाचा वारसा पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दाखवायचा आहे. देशभरामध्ये सुद्धा वेगवेगळं वातावरण आहेच, पण देशामध्ये सुद्धा जे काही प्रादेशिक पक्ष आहे, जसं ममता दिदी म्हटलं जातं. मायावतींनी उत्तर प्रदेशाचं नेतृत्व केलं, त्यांना बहीण मायावतीजी म्हटलं जातं. जयललितांनी तामिळनाडूचं नेतृत्व केलं, त्यांना अम्मा त्या ठिकाणी म्हटलं जातं.
आज वहिनी आम्ही सारेजण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वहिनी म्हणून संबोधतो. ते वहिनीचं असलेलं तुमचं अदृढ असं नातं हे पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला नव्हे तर देशाला उत्तमतेचं नेतृत्व त्या ठिकाणी. महाराष्ट्राने सुद्धा महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने ते सुप्रियाताईंपर्यंत अनेक ताईंचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. पण आज वहिनी आपल्या नेतृत्वातून महाराष्ट्रामध्ये खंबीर आत्मविश्वासाने, संवेदनाशील पद्धतीने, कुटुंबवत्सल पद्धतीने, त्या धीरोदात्त पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करतात त्याला पुढचा काळसुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा नक्कीच आहे. पवार साहेबांनी ज्यावेळेला शिवधनुष्य दादांच्यावरती सोपवलं ते शिवधनुष्य दादांनी लिलया त्या ठिकाणी पेललं. पण दादांच्या अनुपस्थितीमध्ये ते शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी नियतीने वहिनी तुमच्यावरती ज्याला सोपवलेली आहे त्याला त्याच ताकदीने, त्या क्षमतेने तुम्ही ते शिवधनुष्य बारामतीचं नव्हेच तर महाराष्ट्राचा निश्चितपणाने उंचावाल असा विश्वास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या निमित्ताने मी बोलू इच्छितो. अधिक बोलून मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. पण बारामती म्हणजे विक्रमादित्य, 4 वेळा मुख्यमंत्री, 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याची पहिली पुरोगामी विचाराच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या नव्हेच तर देशाच्या राजकारणामध्ये अलिखित पद्धतीचं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे त्या ठिकाणी निर्माणीचं असेल. तशाच पद्धतीने आज या सगळ्या परिस्थितीतून उद्याच्या भवितव्यामध्ये वाटचाल करत असतानाच आजवर देशभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य म्हणून जो काही विजय झाला असेल त्यापेक्षा सर्वाधिक विजय जसं सचिन तेंडुलकरचा विक्रम आजही कोणी तोडला नाही आणि उद्या कोणी मोडेल असं वाटत नाही, तसं बारामतीकरांचा विक्रम वहिनींच्या रूपाने अशा पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. 4 तारखेला ज्या वेळेला आपण ऐकू त्याला प्रत्येक मतपेटीतून घड्याळाच्या आवाजाशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दुसरा ध्वनी उमटणार नाही असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो आहे. म्हणून आपले जेवढे ऋण मानव आहे तेवढं थोडंच आहे. इतकं उदंड प्रेम बारामतीकरांनी या संबंध कुटुंबियाच्या पाठीमागे उभं केलं. ती ताकद, ती ऊर्जा घेऊन संबंध महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीतून आपण सर्वजण पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू. पुढची वर्ष पहिली बारामतीकडे आपण लक्ष द्यालच, पण संबंध महाराष्ट्र ज्या अपेक्षेने दादांच्याकडे पाहत आला सहजगत्या दादा प्रत्येकाची अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण करत आले. प्रत्येक प्रादेशिक विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी परिसरातले वेगळे आहेत. अगदी अहिल्यानगरपासून ते नंदुरबारपर्यंतचे आदिवासी जिल्ह्यापर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी वेगळे आहेत. आणि पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंतच्या कोकणातले प्रश्न वेगळे आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे प्रश्न वेगळे आहेत. दादांची साथ सावलीसारखी करत या प्रत्येक विभागाचे प्रश्न आपण त्या कालावधीमध्ये समजून घेत आलात. आता त्याचं उत्तरदायित्व ज्यावेळेला तुमच्यावरती येतं त्या उत्तरदायित्वाची पूर्णपणाची जबाबदारी बारामतीकरांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि हे काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी करू. देवेंद्रजींचे सुद्धा मी आभार मानतो. मगाशी शिवसेनेचा मेळावा झाला त्याला एकनाथराव शिंदेसाहेब जे महायुतीचे नेते आहेत त्यांनी त्याला संबोधित केलं. महायुतीची पूर्णपणाची ताकद या ठिकाणी उपस्थितच आहे. पण सुप्रियाताईंनी उपस्थित राहून महाविकास आघाडीचं पाठबळ या ठिकाणी दिलं त्याच्याबद्दलचा सुद्धा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या कालावधीमध्ये चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राधिदादांची आठवण मनामध्ये साठवत ती ऊर्जा मनामध्ये घेत उद्याच्या भवितव्यासाठी आपण सर्वजण म्हणून त्या ठिकाणी काम करूया. आणि बारामतीचा विक्रम जगाच्या पाठीवरती नेण्यासाठीच परवा होणाऱ्या मतदानामध्ये विक्रमी मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मतदान करावं अशी तमाम बारामतीकरांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.